विद्यार्थी मित्र, इयत्ता 11वीच्या राज्यशास्त्र या विषयातील दुसऱ्या विभागातील तुलनात्मक शासन आणि राजकारण या पाठाचा आपण विचार करतो आहोत। त्यामध्ये मागच्या तासिकेसाठी आपण संविधानिक शासन या मुद्द्याचा अभ्यास केला। त्यानंतर प्रतिनिधित्वाची संकल्पना, यामध्ये प्रतिनिधित्व म्हणजे काय, राजाचा दैवी अधिकार, प्रतिनिधी सभा, भारतातील प्रतिनिधित्वाची पद्धत आणि मतदानाचा हक्क याविषयीचा विचार केला। मित्र, आजच्या तासिकेसाठी आपण प्रतिनिधित्वाची संकल्पना यामध्ये राजकीय पक्ष म्हणजे काय ते आपण अभ्यासणार आहोत। राजकीय पक्षाचं वर्गीकरण, राजकीय पक्षाचा उगम आणि हितसंबंधी गट आणि दबाव गट या भागाचा विचार करणार आहोत। मित्र, आधुनिक काळामध्ये जगातील बहुतांश देशांनी प्रातिनिधिक लोकशाही शासन पद्धतीचा स्वीकार केलेला। लोक आपले प्रतिनिधी निवडून पाठवतात आणि हे प्रतिनिधी जनतेसाठी जनतेमार्फत राज्यकारभार करतात। तर ही प्रतिनिधित्वाची संकल्पना आधुनिक काळामध्ये रूढ झालेली आहे। निवडणुकीद्वारे, नेमणुकीद्वारे किंवा बिगर शासकीय संस्थांचे प्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी कार्य करताना आपल्याला दिसून येतात। पण हे प्रतिनिधी, जनप्रतिनिधी निवडून पाठवणं यासाठी लोकशाहीमध्ये राजकीय पक्ष हा घटक अनिवार्य। त्याला इंग्रजीमध्ये आपण पॉलिटिकल पार्टी सिस्टीम असं आपण म्हणतो। राजकीय पक्ष म्हणजे वेगवेगळ्या विचारसरणीचे गट आणि समान विचारसरणीचे लोक एकत्र येऊन त्यांनी एका पक्षाची स्थापना केलेली असते। समविचारी गट किंवा लोक एकत्र येतात आणि राजकीय पक्ष स्थापन करतात। अर्थात जगामध्ये किती पक्ष असावेत, कोणत्या देशात किती पक्ष आहेत या संबंधी विचारवंतांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मत आहेत। आपल्या भारतामध्ये आपण बहुपक्ष पद्धती स्वीकारलेली, तर इंग्लंड अमेरिकेमध्ये द्विपक्ष पद्धती आहे। रशियामध्ये, चीनमध्ये एक पक्ष पद्धती मानली जाते, म्हणजे साम्यवादी विचारसरणीचा एकच पक्ष आहे। म्हणजे एकाच पक्षाचे अनेक उमेदवार निवडणुकीला उभे राहतात आणि त्यातून लोक एका व्यक्तीला निवडून पाठवतात प्रतिनिधी म्हणून। तर इंग्लंड अमेरिकेमध्ये त्या ठिकाणी द्विपक्ष पद्धती आहे, दोन राजकीय पक्ष अस्तित्वात असलेले आपल्याला दिसून येतात। भारतासारख्या देशानं बहुपक्ष म्हणजेच अनेक पक्ष पद्धतीचा स्वीकार केलेला आहे स्वातंत्र्यानंतर। त्यामध्ये आपल्याला माहित आहे की भारतीय राष्ट्रीय काँग्रेस हा एक पक्ष आहे, भारतीय जनता पार्टी किंवा ज्याला आपण BJP असं म्हणतो हा एक पक्ष आहे, किंवा असे अनेक पक्ष आहेत। तर या राजकीय पक्षामार्फतच त्या ठिकाणी लोकशाही शासनाची कल्पना आपल्याला करता येते। वेगवेगळ्या विचारसरणीचे जे पक्ष आहेत ते निवडणुकीसाठी आपले प्रतिनिधी उभे करतात आणि जी विचारसरणी किंवा जो उमेदवार लोकांना आवडेल त्या उमेदवाराला लोक बहुमताच्या आधारावर निवडून पाठवतात। आणि सभागृहामध्ये म्हणजे विधिमंडळामध्ये, म्हणजेच कायदेमंडळामध्ये, म्हणजे संसदेमध्ये ज्या राजकीय पक्षाला स्पष्ट असं बहुमत प्राप्त झालेलं असतं त्या पक्षाचा नेता हा पंतप्रधान बनतो आणि तो पंतप्रधान आपल्या पक्षातील ज्येष्ठ लोकांची वर्णी मंत्रिमंडळामध्ये लावतो। पंतप्रधान आणि त्याचं जे मंत्रिमंडळ आहे यालाच कार्यकारी मंडळ असं आपण म्हणतो। आणि बाकीचे जे संसद सदस्य आहेत त्याला आपण कायदेमंडळाचे सदस्य म्हणतो। कायदेमंडळ कायदे तयार करण्याचं काम करतं, कार्यकारी मंडळ कायद्याप्रमाणे राज्यकारभार करण्याचं काम करतं आणि न्यायमंडळ
कायद्याप्रमाणे राज्यकारभार होतो किंवा नाही किंवा न्यायदान करण्याचं काम त्या ठिकाणी न्यायमंडळ करत असतात. तर राजकीय पक्ष हे घटनाबाह्य तत्व आपल्याकडे स्वीकारण्यात आलेलं आहे. तर किती पक्ष असावेत या संबंधीचा स्पष्ट उल्लेख आपल्या राज्यघटनेमध्ये नाही. समविचारी राजकीय पक्ष त्या ठिकाणी एकत्र येऊ शकतात आणि आपल्या निवडणुका लढवू शकतात. उदाहरणार्थ काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे समविचारी पक्ष आहेत. तर हे एकत्र येऊन निवडणुका लढवतात. तर या पक्षाचे पुन्हा दोन प्रकार पडतात. एक तर देश पातळीवरील पक्ष, त्यांनाच राष्ट्रीय पक्ष असं म्हटलं जातं. आणि काही प्रादेशिक पक्ष सुद्धा आहेत. ठराविक भागामध्ये ते प्रभावी आहेत. देश पातळीवरील जे पक्ष आहेत ते राष्ट्रीय पक्ष म्हटलं जातं. आपल्या देशामध्ये निवडणूक आयोगाची राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता त्या पक्षाला घ्यावी लागते. तर अशा प्रकारे राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळण्यासाठी त्या निवडणूक आयोगाने काही निकष ठरवलेले आहेत. तर त्या पक्षाला लोकसभा किंवा विधानसभेच्या निवडणुकीमध्ये 4 किंवा जास्त राज्यात 6% जास्त मते मिळाली पाहिजेत. म्हणजे 4 किंवा जास्त राज्यात 6% जास्त मतं, बघा 6% मतं लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मिळाली पाहिजेत. लोकसभेच्या 4 किंवा विधानसभेच्या 6 राज्यामध्ये 6% जास्त मतं मिळाली पाहिजेत. तेव्हा त्या पक्षाला राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता दिली जाते. कोणत्याही एका किंवा विविध राज्यातून मिळून त्यांना लोकसभेमध्ये किमान 4 जागा मिळाल्या पाहिजेत. एका किंवा विविध राज्यातून मिळून 4 जागा मिळाल्या पाहिजेत लोकसभेमध्ये, तर त्याला राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळते. किंवा लोकसभेमध्ये किमान 3 राज्यातून 2% जागा मिळाल्या पाहिजेत. हे पर्याय किंवा म्हणजेच 543 जागापैकी किमान 11 जागा मिळाल्या पाहिजेत. लोकसभेच्या सध्या 543 जागांसाठी निवडणूक होते. तर 11 जागा त्या पक्षाला मिळाल्या पाहिजेत, तेव्हा त्याला राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळते. तर काही घटक राज्यामध्ये सुद्धा काही विचारसरणीचे पक्ष निर्माण झालेले आपल्याला दिसून येतात. उदाहरणार्थ आपल्या महाराष्ट्रामध्ये काही प्रादेशिक पक्ष आहेत. उदाहरणार्थ मनसे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, किंवा दुसरा पक्ष आहे शिवसेना, हे प्रादेशिक पक्ष आहेत. तामिळनाडूमध्ये DMK, ADMK, पंजाबमध्ये अकाली दल, किंवा आसाममध्ये आसाम गण परिषद, किंवा याच्यामध्ये आंध्र प्रदेशमध्ये तेलुगू देसम, यासारखे प्रादेशिक पक्ष हे प्रभावी असलेले आपल्याला दिसून येतात. भारतामध्ये जे देश पातळीवरील राष्ट्रीय पक्ष आहेत त्या 7 पक्षांना राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळालेली. त्यामध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, ज्याला आपण राष्ट्रीय काँग्रेस असं म्हणतो, तर तो एक पक्ष आहे. नंबर 2 भारतीय कम्युनिस्ट पक्ष, म्हणजे साम्यवादी विचारसरणी असलेला हा पक्ष, याला कम्युनिस्ट पक्ष म्हटलं जातं. तिसरा जो आहे त्याला भारतीय जनता पक्ष किंवा BJP किंवा भारतीय जनता पक्ष, भाजप असे म्हटलं जातं. चौथा पक्ष भारतीय कम्युनिस्ट पक्ष, हा मार्क्सवादी विचारसरणीचा हा पक्ष. रशियाचा जो नेता आहे कार्ल मार्क्स याची विचारसरणी घेऊन आपल्या देशामध्ये कार्य करणारा हा पक्ष आहे. त्यानंतर 5वा पक्ष आहे बहुजन समाज पक्ष, त्याला BSP असे म्हटलं जातं. बहुजन समाज पक्ष. 6वा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, हा महाराष्ट्रातही प्रभावी आणि याला राष्ट्रीय पक्ष म्हणून सुद्धा मान्यता मिळालेली आहे. त्याचबरोबर तृणमूल काँग्रेस हा सुद्धा एक राष्ट्रीय पक्ष म्हणून याला मान्यता मिळालेली आहे. तर काही बाकीचे शेकडो असे प्रादेशिक पक्ष आहेत. आणि हे पक्ष काय करतात, हे पक्षाची एक संघटना असते, त्यांचा एक अध्यक्ष, त्यांची बाकी कार्यकारिणी असते. देश पातळीवरील कार्यकारिणी, राज्य पातळीवरील कार्यकारिणी, विभागीय पातळीवरील कार्यकारिणी,
जिल्हा, तालुका किंवा गाव पातळीवर सुद्धा यांच्या कार्यकारिणी असतात. अध्यक्ष, उपाध्यक्ष, कोषाध्यक्ष, काही सदस्य, अशा प्रकारचे एक प्रतिनिधित्वाचं माध्यम म्हणून राजकीय पक्ष निर्माण झालेले आहेत. आणि समविचारी लोकांचा संघटित गट म्हणजे राजकीय पक्ष. राजकीय पक्षाचा अर्थ किंवा व्याख्या इथं काय दिलेली जाते की समविचारी लोकांचा संघटित गट. समविचारी हे लोक असतात आणि यांची संघटना तयार झालेली असते आणि आपली राजकीय विचारसरणी आणि आपल्या ज्या योजना आहेत त्याची अंमलबजावणी करण्यासाठी ते राजकीय सत्ता हस्तगत करण्याचा प्रयत्न करत असतात. त्या लोकशाही शासन पद्धतीमध्ये हे राजकीय पक्ष निवडणुकीच्या माध्यमातून सत्ता हस्तगत करत असतात आणि विविध पक्षाचे सदस्य आपल्या पक्षाचे उमेदवार निवडणुकीला उभा करतात, निवडणुका लढवतात आणि राजकीय पक्षाच्या विचारांना एकत्रितपणे त्या पक्षाची विचारसरणी असं म्हटलं जातं. अर्थात राजकीय पक्ष निवडणुकीच्या काळात त्यांच्या विचारसरणीनुसार विविध कार्यक्रम मतदारांसमोर ठेवत असतात आणि सत्तेवर आल्यावर आम्ही ते कार्यक्रम पूर्ण करू, विकासाच्या योजना राबवू, अशा प्रकारचे आश्वासनं ते राजकीय पक्ष निवडणुकीच्या काळामध्ये लोकांना देत असतात आणि ज्या पक्षाचा कार्यक्रम लोकांना आवडेल, ज्या पक्षाची भूमिका लोकांना आवडेल त्या पक्षाच्या उमेदवाराला लोक मतदान करतात. अशा प्रकारे राजकीय पक्षाच्या माध्यमातून मतदारांच्या इच्छा आणि आकांक्षांचं प्रतिनिधित्व हे निर्णय प्रक्रियेमध्ये येत असताना आपल्याला दिसून येत. हे लोकांच्या इच्छा पूर्ण करणारं प्रतिनिधित्व हे राजकीय पक्ष मांडत असतात आणि हे निर्णय विविध स्तरावर घेतले जात असतात. आपण म्हणजे भारतानं संघराज्य शासन पद्धतीचा स्वीकार केलेला आहे. त्यामुळे आपल्या देशामध्ये निर्णय 2 पातळीवर घेतले जातात. एक संपूर्ण देश पातळीवर निर्णय घेतले जातात आणि घटक राज्य पातळीवर निर्णय घेतले जातात. भारतामध्ये ग्रामपंचायत, नगरपालिका, महानगरपालिका या सुद्धा स्थानिक स्वराज्य संस्था आहेत आणि यांना सुद्धा संविधानिक दर्जा देण्यात आलेला, यांना सुद्धा कायदेशीर दर्जा देण्यात आलेला. ग्रामपंचायत म्हणजेच त्या ठिकाणी गावातील छोटीशी संसद आणि त्याचे जे सदस्य असतात त्या सदस्यामधून एका व्यक्तीची सरपंच म्हणून निवड केली जाते. बाकीचे सदस्य गावाच्या विकासाच्या योजना राबवत असतात. अशा प्रकारे त्यांना देण्यात आलेल्या जबाबदाऱ्या आणि त्यांना देण्यात आलेले अधिकार हे आपल्या संविधानामध्ये नमूद करण्यात आलेले असतात. लोकप्रतिनिधींचे अधिकार, लोकप्रतिनिधींचे कर्तव्य आणि लोकप्रतिनिधींच्या जबाबदाऱ्या आपल्या संविधानामध्ये नमूद करण्यात आलेले असतात. याचाच अर्थ निर्णय हे स्थानिक स्तरावर सुद्धा घेतले जातात की आपल्या गावामध्ये कोणत्या विकासाच्या योजना राबवता येतील. मग रस्ते असतील, नाल्या असतील किंवा विजेचे प्रश्न असतील, शिक्षणाचे प्रश्न असतील, आरोग्याचे प्रश्न असतील, पाण्याचे प्रश्न असतील. तर अशा प्रकारे या प्रतिनिधींच्या सभा त्या ठिकाणी भरवल्या जातात आणि त्यांच्या निवडणुका होतात. राजकीय पक्ष या निवडणुका लढवतात. आज ग्रामपंचायत पातळीवर सुद्धा राजकीय पक्ष निवडणुका लढवताना आपल्याला दिसून येतात आणि ही प्रतिनिधित्वाची माध्यमं म्हणून राजकीय पक्ष काम करताना आपल्याला दिसून येतात. म्हणून राजकीय पक्षाचं वर्गीकरण करताना 2 प्रकारे केलं जातं. एक संपूर्ण देश पातळीवरील पक्ष, ज्याला आपण राष्ट्रीय पक्ष असं म्हटलं जातं, आणि दुसरे पक्ष ते म्हणजे प्रादेशिक पक्ष. त्याचबरोबर प्रतिनिधी सभेमध्ये समविचारी सदस्यांचा एक गट तयार होतो आणि मग ते काय करतात की ज्यांना बहुमत प्राप्त झालेलं असतं ते सत्ता स्थापन करतात. ज्यांना बहुमत प्राप्त झालेलं नसतं ते शासनाच्या धोरणावर टीका करतात आणि मग जनतेमध्ये लोकप्रिय होऊन सत्ता हस्तगत करण्याचा प्रयत्न करत असतात. आणि ज्या राजकीय पक्षाला स्पष्ट असं बहुमत प्राप्त झालेलं असतं त्या पक्षाच्या हातात शासनाची सूत्र जातात. त्यांनाच कार्यकारी मंडळ असं म्हटलं जातं. आपल्या देश पातळीवर बोलायचं झालं तर आपल्याला म्हणता येतं पंतप्रधान आणि त्याचं मंत्रिमंडळ आहे हेच कार्यकारी मंडळ, किंवा हे भारत सरकार किंवा भारताचं शासन, गव्हर्नमेंट. तर यातूनच संघटित गटांची गरज जाणवली, कारण संघटित गटामुळं त्या ठिकाणी प्रतिनिधी सभेमध्ये संघटित काळासाठी किंवा मर्यादित काळासाठी बहुमत टिकवून ठेवणं हे गरजेचं असतं. कारण
संघटित जर असतील राजकीय पक्ष तर बहुमताच्या आधारे निर्णय घेता येतात आणि राज्याला स्थैर्य देता येतं. आणि याच पद्धतीनं ही प्रक्रिया UK मध्ये सुद्धा झाली, ब्रिटनमध्ये किंवा इंग्लंडमध्ये झाली. देशामध्ये इतर अनेक देशामध्ये 18व्या शतकामध्ये ही घटना घडली, अशा घटना घडलेल्या आहेत. जसा मताधिकार अधिकाधिक लोकांना मिळाला तसतसे राजकीय पक्षांनी आपले सदस्य वाढवले व संघटना अधिक सुव्यवस्थित आपल्याकडं केलेली आपल्याला दिसून येते. आपल्या देशामध्ये सुद्धा इंग्रजांच्या विरुद्ध लढा राजकीय पक्षांनी काही गटांनी पुकारला, संघटनांनी पुकारला. नंतर स्वातंत्र्य मिळालं आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस हा जो गट होता याचा नंतर राजकीय पक्षामध्ये रूपांतर झालं. 1885ला ही संघटना इंग्रजांच्या विरुद्ध त्या ठिकाणी स्वातंत्र्य मिळवण्यासाठी स्थापन झालेली होती आणि पुढे या गटाचं त्या ठिकाणी राजकीय पक्षामध्ये रूपांतर झालं. स्वातंत्र्य चळवळीनं वेग आला. नंतर काही गट निर्माण झाले. मुस्लिम लीग, हिंदू महासभा, युनियनिस्ट पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, स्वतंत्र कामगार पक्ष यासारख्या अनेक पक्षांची स्थापना झाली. नंतर स्वातंत्र्यानंतर सेकाप म्हणजे शेतकरी कामगार पक्ष, DMK म्हणजे द्रविड मुन्नेत्र कळगम, समाजवादी पक्ष, भारतीय रिपब्लिकन पक्ष, शिवसेना इत्यादी अनेक पक्ष अस्तित्वात आलेले आपल्याला दिसून येतील. समाजातील काही घटकांना ज्यावेळी असे वाटते की अस्तित्वात असलेले राजकीय पक्ष आपल्या आकांक्षा पूर्ण करू शकत नाहीत त्यावेळी नवीन राजकीय पक्ष ते स्थापन करत असतात. म्हणून काँग्रेस पक्षामधून राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाची निर्मिती झालेली आपल्याला दिसून येते किंवा जनसंघ या पक्षातून भारतीय जनता पक्षाची निर्मिती आपल्याला झालेली दिसून येते. म्हणजे त्या एखाद्या पक्षामधून फुटून दुसरा एखादा पक्ष सुद्धा स्थापन होऊ शकतो. भारतामध्ये जगातील इतर देशात नवीन राजकीय पक्ष असेच तयार झालेले आपल्याला दिसून येतात. त्यानंतरचा मुद्दा आपल्याला अभ्यासाचा तो म्हणजे हितसंबंधी गट किंवा दबाव गट. तर हितसंबंधी गट किंवा दबाव गट हे सुद्धा लोकांचं प्रतिनिधित्व करणारे औपचारिक माध्यम आहे आणि शासकीय धोरणं आणि लोक यांना प्रभावित करण्यासाठी जेव्हा लोक एकत्रित येतात तेव्हा ते हितसंबंधी गट त्यांचे तयार होताना आपल्याला दिसून येतात. हे निवडणुका लढवत नाहीत. उदाहरणार्थ त्यांना अराजकीय संघटना असं म्हटलं जातं. आज आपण पाहतो आपल्या देशामध्ये अनेकांचे हितसंबंधी गट निर्माण झालेले आहेत. याला दबाव गटही म्हटलं जातं. आज विद्यार्थ्यांचे दबाव गट आहेत, शेतकऱ्यांचे दबाव गट आहेत, कामगारांचे दबाव गट आहेत, कर्मचाऱ्यांचे दबाव गट आहेत, व्यापाऱ्यांचे दबाव गट आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे व्यवसाय करणाऱ्या लोकांचे दबाव गट आहेत. त्यामुळं हे असे दबाव गट सरकारच्या धोरणावर प्रभाव पाडताना आपल्याला दिसून येतात आणि हे दबाव गट सरकारमध्ये किंवा विरोधी पक्षामध्ये सुद्धा सामील होत नाहीत. ते शासनावर दबाव टाकून बाहेरून दबाव टाकतात आणि शासकीय धोरणं प्रभावित करण्याचा प्रयत्न करतात. अशा गटांना लॉबी किंवा प्रचार गट असंही म्हटलं जातं. आपल्या देशामध्ये काही कामगार संघटना आहेत, इंटक, आयटक यासारख्या कामगार संघटना आहेत किंवा काही शेतकऱ्यांचे दबाव गट आहेत. हे शेतकरी संघटना महाराष्ट्रामध्ये असलेली शरद जोशी यांची शेतकरी संघटना ही सुद्धा असाच एक दबाव गट म्हणून कार्य करतो. किंवा विद्यार्थ्यांच्या संघटना आहेत, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद. ह्या संघटना विद्यार्थ्यांचं हित जोपासण्याचा प्रयत्न करत असतात. महिलांचे दबाव गट महिलांचा हित जोपासण्याचा प्रयत्न करत असतात. म्हणजे जे जे दबाव गट आहेत त्या आपल्या हितसंबंधी लोकांचे हितसंबंध जोपासण्याचा प्रयत्न हे दबाव गट करत असतात. म्हणून दबाव गट हे राजकीय पक्षापेक्षा भिन्न असतात. कारण राजकीय पक्ष हे शासनाच्या प्रक्रियेचा एक घटक असतात. शासनाच्या धोरणांतर्गत ते प्रभाव पाडतात आणि दबाव गट मात्र शासनावर बाहेरून प्रभाव पाडत असतात. ते निवडणुका लढवत नाहीत किंवा कायदेमंडळामध्ये सुद्धा त्यांचे प्रतिनिधी नसतात. बाहेरून सरकारवर दबाव आणण्याचा प्रयत्न करत असतात. काही जातीयवादी दबाव गट निर्माण झालेले आहेत, काही धर्मावर आधारित दबाव गट निर्माण झालेले आहेत, काही अतिरेक्यांचे दबाव गट सुद्धा आपल्याला जगामध्ये किंवा आपल्या देशामध्ये काही प्रभावी असलेले दिसून येतात. अल कायदा, जैश-ए मोहम्मद, लष्कर-ए-तैयबा यासारख्या काही अतिरेक्यांच्या संघटना सुद्धा त्यांच्या गटाचं प्रतिनिधित्व करताना आपल्याला दिसून येतात. काही दबाव गटांचा उद्देश हा विधायक असतो.
तर काही दबाव गटाचा उद्देश हा विध्वंसक असतो. मग त्या ठिकाणी जाळपोळ करणं, त्या ठिकाणी हिंसाचार घडवून आणणं, असे काही अतिरेक्यांचे दबाव गट आपल्याला दिसून येतात. तर संप करणं, मोर्चा काढणं, घेराव घालणं, आमरण उपोषण करणं, अशासारख्या मार्गाचा अवलंब त्या ठिकाणी काही विधायक मार्गावर विश्वास ठेवणारे दबाव गट करताना आपल्याला दिसून येतात. आणि हे दबाव गट सामाजिक चळवळीपेक्षा भिन्न असतात. दबाव गटाची संरचना अधिक औपचारिक असते, तर सामान्यतः सामाजिक चळवळीची औपचारिक संरचना आणि संघटना नसते. ते एखाद्या विशिष्ट विषयाचा पाठपुरावा करतात. उदाहरणार्थ चिपको आंदोलन इथं दिलेले बघा. काही सामाजिक संघटना सुद्धा निर्माण झालेल्या आहेत. उदाहरणार्थ सुंदरलाल बहुगुणा यांनी चिपको आंदोलन अशासारखी संघटना स्थापन केलेली आहे. ही पर्यावरणाचं संरक्षण झालं पाहिजे अशा प्रकारच्या विचारसरणी घेऊन हे दबाव गट निर्माण झालेले आहेत. कामगार संघटना, भारतीय राष्ट्रीय कामगार संघटना किंवा इंटक, इंडियन नॅशनल ट्रेड युनियन काँग्रेस किंवा ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस, AITC, आयटक म्हटलं जातं त्याला, किंवा BMS, भारतीय मजदूर संघ किंवा हिंद मजदूर संघ, अशा प्रकारे या कामगारांच्या संघटना कामगारांचं हित जोपासण्याचा प्रयत्न करतात. अखिल भारतीय किसान सभा, भारतीय किसान युनियन किंवा शेतकरी संघटना हे शेतकऱ्यांचे दबाव गट शेतकऱ्यांचं हित जोपासण्याचा प्रयत्न करतात. विद्यार्थ्यांचे दबाव गट आपल्या देशामध्ये सुद्धा विद्यार्थ्यांचं हित जोपासताना आपल्याला दिसून येतात. नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडिया, NSUI किंवा अखिल भारतीय विद्यार्थी परिषद ABVP किंवा ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशन AISF किंवा स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया, अशा प्रकारच्या विद्यार्थ्यांचे दबाव गट सुद्धा आपल्याला आपल्या देशामध्ये प्रभावी असलेले दिसून येतात. अमेरिकेमध्ये सुद्धा काही दबाव गट आहेत. अमेरिकन चेंबर्स ऑफ कॉमर्स, अमेरिकन सिव्हिल लिबर्टी युनियन, नॅशनल ऑर्गनायझेशन फॉर वुमेन, अमेरिकन मेडिकल असोसिएशन, अमेरिकन फेडरेशन ऑफ लेबर अँड काँग्रेस ऑफ इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन किंवा नॅशनल असोसिएशन फॉर ॲडव्हान्समेंट अँड वर्ल्ड कलर्ड पीपल, अशा प्रकारे अमेरिकेमध्ये सुद्धा हे दबाव गट आपल्याला पाहायला मिळतात. प्रत्येक देशामध्ये वेगवेगळे विचारसरणी घेऊन जातीवर, धर्मावर विविध व्यवसाय करणारे, विविध प्रदेशातील हे दबाव गट प्रभावी असलेले आपल्याला दिसतात. काही अशासकीय संस्था सुद्धा असतात, हे सुद्धा काही प्रतिनिधित्व करताना आपल्याला दिसून येतात. आणखी हे एक माध्यम आहे, NGO त्याला म्हटलं जातं. या संस्था सामान्यतः खाजगी किंवा बिगर व्यापारी स्वरूपाच्या असतात. ते अहिंसक मार्गाने उद्दिष्टपूर्ती करताना आपल्याला दिसून येतात. म्हणजे हिंसक नाही तर अहिंसक मार्गानं उपोषण करणं किंवा घेराव घालणं किंवा त्या ठिकाणी रास्ता रोको करणं, कायदेशीर मार्गाचा अवलंब करताना आपल्याला दिसून येतात. त्या क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्ती त्यांच्याशी जोडलेले असतात. अशा प्रकारे लोकांचं प्रतिनिधित्व हे विविध माध्यमातून कसं केलं जातं हे या प्रकरणामध्ये आपण पाहिलं. लोकशाहीच्या या यशामध्ये या प्रतिनिधित्वाला अतिशय महत्त्व आहे. पुढील पाठामध्ये आपण न्यायमंडळ म्हणजे काय आणि या न्यायमंडळाची ही शाखा कशी आहे, शासनाचा हा विभाग किती महत्त्वाचा आहे याचाही आपण विचार करणार आहोत. मित्र, तुर्तास आपण इथंच थांबूया. धन्यवाद.